श्री स्वामी समर्थ। 8 एप्रिल 2024 रोजी सूर्यग्रहण आहे आणि या सूर्यग्रहणाविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शास्त्रात ग्रहणाला फार महत्त्व आहे। ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात। चैत्र नवरात्रीच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे। त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे। पंचांगानुसार 2024 मध्ये 8 एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे। चैत्र अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे। सूर्यग्रहण अशुभ मानले जाते। सूर्यग्रहण म्हटलं की या काळामध्ये प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे असते। कारण ग्रहणाच्या वेळी राहूचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे आपल्या जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी प्रभावित होतात। यासाठी ग्रहणाच्या वेळी कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य आहे। जाणून घ्या सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये। सूर्यग्रहण काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते। सूर्यग्रहणामध्ये काही कामं करू नये असे सांगितले जाते। चुकून जर तुम्ही ती कामं केली जर तुमचे नुकसान होऊ शकते, तर तुमचे नुकसान होऊ शकते। अशा वेळी सूर्यग्रहणाच्या वेळी कोणती कामं करणे टाळावीत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा। धार्मिक मान्यतेनुसार सूर्य किंवा चंद्र ग्रहणाच्या वेळी अन्न का खाऊ नये? पुराणात असे मानले जाते की ग्रहण काळात अन्न खाणाऱ्या व्यक्तीला नरक यातना भोगाव्या लागतात। सूर्यग्रहणाच्या सूतक काळात तुळशीच्या बिया धान्यात घालाव्यात। तुळशी, पिंपळाची झाडे पवित्र मानली जातात। सूर्यग्रहणाच्या काळात तुळशीची पाने तोडू नये। माता लक्ष्मी तुळशीमध्ये तर भगवान विष्णू पिंपळात वास करतात। सूर्यग्रहण काळात या झाडांना हात लावू नये, यामुळे धनाची देवी लक्ष्मी नाराज होते। सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही देवी देवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नका किंवा त्यांची पूजा करू नका, यामुळे दोष निर्माण होतो। यावेळी मंदिराचे दरवाजे बंद असतात। दिवसभर पूजा पाठ करा, यामुळे ग्रहणाचे दुष्परिणाम दूर होतील। सूर्यग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, खबरदारी घ्यावी। सूतकाच्या सुरुवातीपासून ग्रहण संपेपर्यंत घराबाहेर पडू नका। सुया, कात्री, चाकू इत्यादी धारदार वस्तू कोणत्याही कामासाठी वापरू नयेत। हिंदू मान्यतेनुसार सूतक काळात पृथ्वीचे वातावरण प्रदूषित होते। सूतक काळातील अशुभ दोषांपासून सुरक्षित राहण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी। शास्त्रानुसार ग्रहण आणि सूतक काळात कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा खरेदी करू नये। कुंडलीत अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ लागतो। सूर्यग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नका किंवा कोणतेही शुभ कार्य करू नका। तसेच ग्रहणात नखे कापणे आणि केस विंचरू नका। सूर्यग्रहणाचा सूतक कालावधी सुरू होण्यापूर्वी मंदिराचे दरवाजे बंद करा। ग्रहणानंतर गंगाजलाने स्नान करून दान करावे। देवालाही गंगा जलाने स्नान घालावे। त्यांच्या शेवटी गंगाजल शिंपडून संपूर्ण घर पवित्र करावे। ग्रहणाच्या वेळी महामृत्युंजय मंत्राचा जप करा। अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।